नालासोपारा में नाइजीरियंस पर एक बार फिर बड़ी कार्रवाई। जी हां, आज सुबह सुबह तड़के ही नालासोपारा पूर्व स्थित प्रगति नगर इलाके में, मोरेगांव तालाब इलाके में तथा वह हर जगह जहां नाइजीरियंस नागरिक रहते हैं वहां पर पुलिस ने छापा मारा और वीजा, पासपोर्ट तथा अन्य दस्तावेजों की जांच की गई। जानकारी के लिए आपको बता दें कि कई बार देखा गया है कि यह नाइजीरियंस बड़े पैमाने पर अवैध तरीके से बस जाते हैं, जिस पर नियंत्रण लाना काफी जरूरी था, जिस कारण से डीसीपी पूर्णिमा चौगुले के मार्गदर्शन में तथा एसीपी उमेश पाटिल के नेतृत्व में तुलिंज पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय जाधव तथा उनकी टीम ने आज सुबह सुबह ही भारी पुलिस बल की टीम के साथ विभिन्न ठिकानों पर छापा मारा, जहां से अब तक कुल 190 नाइजीरियंस को जांच के लिए हिरासत में ले लिया गया है। बॉम्बिंग ऑपरेशन केले, बऱ्याच नायजेरियन लोकांची धरपकड केली, काय माहिती किती जणांना अटक केली? तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुळिंज नालासोपारा एरियामध्ये नायजेरियन बऱ्यापैकी राहतात। त्यांच्याकडे विजा एक्सपायर झाला असतो, लिगल पासपोर्ट पण नसतो, पासपोर्ट उपलब्ध नसतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। तर काही वर्षांपासून ते कंटिन्युअसली ड्रग्ज सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे, धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आपण हे पाहतो। तर त्या अनुषंगाने त्याचबरोबर त्यांनी एक 40 दुकानं इथं विदाउट गुमास्ता परमिशन लायसन चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत होता। बिल्डिंग्स मध्ये त्यांनी कब्जे करून रूम केल्या होत्या, त्याचा देखील सामान्य नागरिकांना त्रास होता, त्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्त विद्यमान आम्ही ही कारवाई करत आहोत। यामध्ये त्या लोकांकडच्या घराची सर्च घेणं, त्याचबरोबर त्याचे लायसन्स, विजा, पासपोर्ट चेक करणं या गोष्टी करत आहोत आणि जे काही इलिगल आस्थापना आहे त्याच्यावर देखील म्युनिसिपालिटी कारवाई करत आहे। या एरियामध्ये सातत्याने ड्रग्ज सापडत असतो, या कारवाईत ते ड्रग्ज मिळाले? सध्या सर्च प्रोसेस सुरू आहे, त्याविषयी तुम्हाला माहिती नंतर देण्यात येईल। सध्या आम्ही त्यांना ताब्यात घेणं, त्याचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि त्या आस्थापनांवर म्युनिसिपालिटी कारवाई करू घेणं। 109च्या पेक्षा जास्त लोक आता झालेले आहेत, तर त्या 109 पेक्षा जास्त विविध देशाचे नागरिक आम्हाला मिळालेले आहेत। पुढे यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यांच्यावर काही गुन्हे आहेत का ते पाहिलं जाईल, त्यानंतर पुढची त्यांची प्रोसेस करण्यात येईल।